बळवंत किर्लोस्कर, अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी मागितलेलं हे नितांत सुंदर मागणं. एका नांदीमधून एखादा कलाकार रंगमंचावरनं कुणाकडे मागत असतो? त्या नटेश्वराकडं, नटराजाकडं. आणि खऱ्या अर्थानं या सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये पारंपरिक पूजा आपण मानतो की गणपतीला पहिलं अर्घ्य द्यावं, परंतु गणेश पूजा करताना सुद्धा, गणेशोत्सव साजरा करताना आदल्या दिवशी पहिली अर्चना आपण कुणाला करतो? त्या नटेश्वरालाच ना, शिवशंकरालाच ना, पार्वती माईलाच ना. म्हणून तर देवा गणरायाकडे मागण्याआधी त्या शंकराकडं आणि पार्वतीकडं मागावं. तेच तर या नांदीच्या माध्यमातून आम्ही मागितलेलं आहे. आणि आमची मागणी संपत नसतात. परमेश्वराकडे आपण काहीतरी मागत असतो, ते दिलं परमेश्वरानं की आमचं मागणं थांबतं का? इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. कुणाचा तरी पोटाचा प्रश्न असतो, परमेश्वरा काहीतरी खायला दे म्हणून कुणीतरी मागत असतं, आणि ज्याच्या पोटाचा प्रश्न सुटलेला असतो त्याच्या सुटलेल्या पोटाचा प्रश्न सुरू होतो. म्हणजे प्रश्न थांबत नसतात. पोटाचा प्रश्न सुटला की मग सुटलेल्या पोटाचा प्रश्न आ वासून तुमच्या पुढे उभा राहतो. म्हणून प्रश्न संपत नसतात. पण तरीही आपण देवाकडं प्रत्येक क्षणाक्षणाला मागावं. कारण देवाचं आणि आपलं नातं असं असतं, आणि असं ठेवावं की देव, मी देवाकडे काहीही मागत नाही आणि देव मला काहीही कमी पडू देत नाही. आणि असं जर मागणं असलं तर आयुष्य सुखी समाधानी राहील. त्याच सुखा आणि समाधानासाठी हे मागणं देवा गणरायाकडे